व्हाईट कलरमध्ये. नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजले. सकाळ उठल्या उठल्या भूक लागली, मग आपण ऑर्डर केलेले आहे. आपला ऑर्डर आलाय खाली रिसेप्शनमध्ये. ऑर्डर घेऊन येतो आणि तुम्हाला पण दाखवतो सकाळचा नाश्ता काय करणार आहे ते. त्या लिफ्टसाठी थांबलो आपण इथं. जेवण पण आलेलं आहे रिसेप्शनवर. हे आहे करी, हे किमची टाईप आहे आणि हे आपलं कोशिंबीर टाईप आहे. याला थायमध्ये करी काय बोलतात. वरती चिकनचे पीस आहेत आणि खाली राईस आहे. एक गडबड झालेली आहे, यांनी आपल्याला चमच दिलेला नाहीये, मग आपण आता इंडियन स्टाईल आपल्या त्या चमच्याने खाणार. तर आता करी टाकूया आपली. गाजर आणि बटाटा टाकलेला आहे करीमध्ये, तेच तर मस्त आहे. आणि त्या थायलंडमध्ये एक गोष्ट आहे, तुम्ही कुठला पण म्हणजे करी नाही कुठला पण असा डिश ऑर्डर करत असाल तर ते स्पायसी किती लेवल पाहिजे त्यांच्याकडं 1 ते 5 ची लेवल असते स्पायसीनेसची. तर तुम्हाला किती लेवल पाहिजे, तुम्हाला ती लेवल जमते त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता. तर मी आता हा लेवल 3 ऑर्डर केलेला आहे. लेवल 3 पण खूप स्पायसी आहे. चिकन पण फ्रेश आणि क्रंची आहे. राईस आपला तर ओव्हरऑल कॉम्बिनेशन पण मस्त लागत आहे. तर आपण काय सॉस वापरले नाही, कारण की सॉसची गरज पण नाही आहे. चिकन असंच लय मस्त लागत आहे. कधी थायलंडमध्ये आलं तर केंग करी काय नक्की ट्राय करा. जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी केंग करी विथ मशरूम पण येतं. केंग करी आहे ते पण तुम्ही ट्राय करू शकता जर व्हेजिटेरियन असाल तर. पण जर नॉनव्हेज खात असाल तर नक्की चिकन बरोबर ट्राय करा, एक नंबर टेस्ट आहे. आणि सॉसेसची काहीच गरज नाही आहे. सॉसेस एवढे दिले मला नाही वाटत कोण खात असेल. आणि ही एक डिश आहे खनिया मुपिंग म्हणून. त्यामध्ये असे स्टिकला लावून पोग असतात. थोडंसं गोड गोड लागतं, स्पायसी आणि गोडचा मिक्सचर आहे. ह्याला मुपिंग बोलतात आणि हे खनिया आहे. खनिया म्हणजे एक राईस डिश आहे इकडची, जी अशी पॅकिंग करून देतात आणि तुम्ही फक्त त्याला असं ब्रेडसारखं वरती घ्यायचं. बरं, हे पण बेस्ट आहे खनिया. त्याला आपण आपल्या नॉर्मल भातासारखं खाऊ शकत नाही, कारण की थोडा पुन्हा चिपकलेला असतं भात. आणि ह्यामध्ये वेगवेगळे कलर पण येतात. हा ब्लॅक कलरमध्ये, हा व्हाईट कलरमध्ये. ब्लॅक कलरवाला पण चांगलाच लागतो. जर तुम्हाला नवीन काय ट्राय करायचं तर, आणि जर पोक खात असाल तर मग तुम्ही खनिया मुपिंग ट्राय करू शकता, कारण की मुपिंग हे पोकमध्येच येतं. हे आहे नॉर्मल राईस लागतोय आणि हा राईसला जरा वेगळी टेस्ट आहे. नवीन काय ट्राय करायचं असेल तुम्ही हे टेस्ट करू शकता. एक नंबर. चला मग मी आता हे कम्प्लीट करतो आणि तुम्हाला पुढं दाखवतो कुठं जाणार आहे आणि काय खाणार आहे ते.